नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. संतोष देशमुखांचा खून झाला. त्या खुनाला आज महिना उलटत आला तरी त्या संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही. याच्यासारखी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये दुसरी कुठली असू शकत नाही. म्हणजे एक पुरुष आहे, त्या पुरुषाला न्याय मिळत नाही तर आमच्या स्त्रियांवरती, आमच्या बारीक सारीक पोरींवरती बलात्कार होतात. त्यांना कसले न्याय देतात हे लोक आणि कसला न्याय मिळतोय? राहिला प्रश्न त्या बदलापूरचा, त्या अक्षयचा एन्काउंटर केला की हे फक्त निवडणुकीसाठी केलं, तुम्हाला फक्त दाखवायला एन्काउंटर केला. आता तो दोषी होता काय नाही ते सगळ्या गोष्टी असेल देखील आणि असला ते एन्काउंटर झाला ती काय चुकीची गोष्ट झाली नाही, निश्चित चांगलं झालं. पण मग तिथे एन्काउंटर करता आणि मग हे जे सगळे बाहेर सताड उघडे फिरतायत त्यांच्यावरती तुमची बोटं उचलत नाहीत का? ते कोण तुमचे लागतात जावे विवे की कोण पोचलेले आहेत त्यांना? संतोष देशमुखांची हत्या झाली आणि जी काही लाट उसळू लागली या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या समर्थनार्थ, ती लाट सुरुवातीला जेव्हा उठली तेव्हा तिला कुठला जातीचा रंग नव्हता. ती उठली होती फक्त न्याय मिळवण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी. मग ते कोणी उठवली असो त्याच्यासाठी काही घेणं देणं नाही आहे. त्यांचे आरोपी जे कोणी आहेत, जे कोणी सापडले 4-5 जण, हे वाल्मिक कराड जे 20 दिवस गायब होते, नंतर येऊन सांगतात की माझा याच्याशी काही संबंध नाही. मग तुम्ही 20 दिवस गायब कशाला होता? पुण्यातच सगळी थांबलेली, चांगल्या चांगल्या गाड्याने येतात काय सरेंडर व्हायला? हे थोडं असं डोक्याच्या पलीकडचं वाटत नाही का? आणि ही सगळी गोष्ट 20 दिवसानंतर, 25 दिवसानंतर याला जातीचा रंग दिला जातो. मी तुम्हाला मागेही म्हटलं, मी धनंजय मुंडेंवरती 3-4 व्हिडिओ बनवले आहेत. एक ते कोण तिच्याला ते पोरगं ते सांगते आमच्या DM भाऊंवरती काय बोलू नको रे, मला धमकी देते. धनंजय मुंडेंवरती काय बोलू नको सांगते. अरे कोण बोललंय धनंजय मुंडेंना? काय संबंध याच्याशी? वाल्मिक कराडांचं नाव आलं म्हणून धनंजय मुंडेंचं नाव येत आहे. ते काय मी इथं वैयक्तिक बसून पेटवला नाही विषय. आणि तो सांगतोय की तू आमच्या वंजारी जातीला कसंच काय बोलणार? काय बोललो? तो व्हिडिओ तर बघ. त्या नुसत्या वरच्या थंबनेलवरनं तिच्या आयला बोंबलत बसतात. अरे आज बघा तर तिच्या काय म्हणते कोण. असो, या संतोष देशमुखांच्या हत्येचा बाजार उडवून टाकलाय. बाजार अख्खा बाजार उडवलाय. आमच्या वंजारी जातीची लोक कोणासाठी? वाल्मिक अण्णांसाठी उभे राहत आहेत. वाल्मिक अण्णा निर्दोष आहेत, ते करायला आहेत. कोर्ट आहे, पोलीस आहेत, यंत्रणा आहे. निर्दोष आहेत की दोषी आहेत ते सगळं होईल. निर्दोष आहेत तर मग कशाला पळून गेले? निर्दोष आहेत तर मग कशाला सरेंडर झाले? काही गरज नाही आहे. कसं असतं ना, अजून निर्दोष आहे ना, त्याला काय घंटा फरक नाही पडत कशाचा काही. मी आहेच नाही तर मला काय करतो धरून. पण सगळी आवाज उठल्यानंतर इकडे आमचे OBC पुन्हा एकदा उभे राहिलेत. मग ते कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, यांच्यासाठी, संतोष देशमुखांसाठी मराठा समाज उभा राहिला आहे. झालेली जी घटना आहे ती खुनाची आहे, पार्श्वभूमी आहे जी हत्येची आहे, क्राईम आहे एक प्रकारचा. आणि त्या क्राईमला आम्ही जातीचा रंग दिला. हत्या झालेल्या माणसाची आम्ही जात बघतो. तुमच्यातल्या एखाद्या आई बहिणीवरती एखादा बलात्कार झाला असेल तर काय आम्ही म्हणतो का ज्याला हा कुणाच्या जातीतली गेली, ह्याच्या जातीतली गेली? कुणी केला? याने केला का? चांगली गोष्ट आहे. हा बामणाने केला का? हा मराठ्याने केला का? अच्छा, चांगली गोष्ट आहे. आम्ही जाती काढतो. ज्या संतोष देशमुखांचा निर्गुण खून झाला, ज्यांना मारण्यात आलं, त्यांच्या छातीवरती मरेना म्हणून उड्या घालून त्यांना मारण्यात आलं, ज्यांच्या तोंडात काय ते मुतण्याची घटना घडल्या, बांबूने पट्ट्याने फटकवून मारण्यात आलं, त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांच्या आम्ही जाती काढतो. ते कोण? हे 4 जण आहेत. त्यांचे जे कोणी आक्का म्हणत होते, हे सगळे सुरेश धस वगैरे बोंबलत होते आक्का, त्यांच्या आक्का जे सरेंडर झाले त्यांच्यासाठी वंजारी समाज बाहेर पेटतो. आमचे आक्का ह्याच्यात नाही आहेत, आमचा यातला कुठलाही माणूस नाही आहे. आम्ही जात बघतो. इतकी घाणेरडी परिस्थिती या महाराष्ट्रात आली, इतकी घाणेरडी परिस्थिती. कुठून पेटले जातीचं राजकारण? कशासाठी? आरक्षणासाठी. इतक्या खालच्या पातळीला आम्ही जाऊ लागलो, इतक्या खालच्या पातळीला. म्हणजे याच्या पुढे आता खून करताना जात बघून करावं लागेल बहुतेक. कुठल्या जातीचा बघून खून केला पाहिजे. म्हणजे कसं, खून केल्यानंतर आपल्या जातीची माणसं उभी राहतात ना. मग उद्या मराठ्याचा खून झाला तर इकडं मराठे उभे राहतील. OBC वाल्याने केला तर OBC वाले उभे राहतात. दलितांनी केला तर दलितांना पाठीशी घालतील. मग कोर्ट बिर्ट हवंच कशाला? बंद करून टाका त्या शाळा कोर्टाच्या. जातीची माणसं उभी राहतात ना गुन्हेगारांच्या मागे आणि मेल्याच्या मागे, प्रत्येकाच्या मागे प्रत्येकाची जात उभी राहते. मग जाऊ द्या, जातीतच खून जाऊ द्या. इतकी घाणेरडी परिस्थिती खरंच महाराष्ट्रावर कधी आली नव्हती, खरंच कधी आली नव्हती. अरे आधी ते होऊ द्या तरी स्पष्ट की वाल्मिक कराड दोषी आहेत, नाही आहेत, काय आहेत, की त्यांच्या आधीच अण्णा आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि हे जे 4 आहेत जे कोणी सापडले, ज्यांनी ह्याचं काय खून बिन सगळा केला आहे, म्हणजे पोलीस येडे आहेत काय ना पकडले ते नाही आहेत. तर मग खून केला कोणी? हवेतून झाला, आभाळातून झाला खून. पोलिसांचं सांगणे गेल्या वर्षात, 1.5 वर्षामध्ये 109 खून बीडमध्ये झाले आहेत, परळीमध्ये 109. काय चाललंय? कुठलं आमचं राज्य? महाराष्ट्र राज्य आमचं. आमच्यापर्यंत जोपर्यंत, आमच्या उंबरट्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला त्याची किंमत कळत नाही. आज संतोष देशमुख केला, मरू दे, तो मराठ्याचा मेला रे, मरू दे त्याला, मरू दे. हेच आपल्या आरक्षणासाठी आपल्या विरोधात बोलत होते ना, मरू दे तिच्याला, त्याला मरू दे. ही आमची अवस्था आहे महाराष्ट्राची. ते राज ठाकरे बरोबर म्हणले ना, शाळेतली पोरं एकमेकांकडे जातीने बघतायत. शाळेतली पोरं, तू कुठल्या जातीचा, तू कुठल्या जातीचा. आमच्यात लग्न देखील हिंदू म्हणून नाही हो, जात बघून होते, जात बघून होते. मराठ्याची OBCला द्यायची नाही, ह्याची त्याला द्यायची नाही, त्याची त्याला द्यायची नाही. आपलं आपल्या घरी ठेवायचं. इतकी घाणेरडी परिस्थिती. आणि आता आम्ही खुनापर्यंत आलो.
हत्येपर्यंत आलो, त्या माणसाची जात बघू लागलो, त्याला न्याय कुठनं मिळेल? न्याय मिळणारच नाही. आज महिना उलटून गेला, न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये बसलेत. का बसलेत? कशासाठी बसलेत? आज विचार करा, डोळे झाकून एकदा. तो संतोष देशमुख तुमचा भाव असता, तुमचा बाप असता, तुमचा कोणीही असता, मुलगा असता. आणि तुमचा जेव्हा हा मुलगा गेला असता तेव्हा त्याची काही जात काढली असती का रे? समोरच्या कोणत्या जातीच्या मारलं ते काही बघितलं असतं का? आम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालतोय, आम्ही हत्या केलेल्याला त्याच्या विरोधात आम्ही उभे राहतोय, याचा विचार जरा समाज म्हणून करा. आमच्या साहेबांनी असं केलं आणि आमच्या ह्यानी अजूनपर्यंत कुठले आरोप सिद्ध झालेत का? नाही झालेत. धनंजय मुंडेंना कोणी बोट दाखवलंय का? नाही दाखवलंय. आता ते वाल्मिक कराड त्यांच्यासोबत आहेत म्हणून त्यांच्यावरती संशय जातोय लोकांचा. इथनं काय मी घालवत नाही त्यांच्यावरती संशय. ते असतील नसतील त्यांच्याजवळ त्यांचा विषय. पोलीस त्यांचं काम करतात, शोधतील असतील की नाही आहेत ते. पण जे काही जातीचा रंग लावला जातोय त्या संतोष देशमुखांच्या या हत्येचा बाजार उडवलाय लोकांनी, बाजार उडवलाय. न्याययात्रा काढतात महाराष्ट्रभर अख्ख्या. न्याययात्रा भाषणं ठोकतात, तास एक जण येऊन. ठोका, चांगली गोष्ट न्यायासाठी करत असाल निश्चित करा, पण त्याचं राजकारण करू नका. राजकारण करू नका. त्याची झालेली हत्या ही जर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी राजकारण बनत असेल ना, तर याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आहे. दुर्दैव कुठलं नाही आहे. वाईट गोष्ट आली आहे महाराष्ट्रावरती. खरंच असं महाराष्ट्र कधी नव्हता. खास करून त्या बीडमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून जे काही जातीय समीकरण बिघडलं आहे, एक दिवशी मातीत घालणार आहे महाराष्ट्राला. फक्त लक्षात ठेवा, एक दिवशी मातीत घालणार आहे. म्हणजे बघा ना, आमच्याकडे हिंदू मुस्लिम, आमच्याकडे मराठी युपीवाला भैया बिया, परप्रांतीय, आमच्यात जातीत परत भांडणं, आमच्यात परत गावागावात भांडणं, परत आमच्या भावकीत भांडणं, आणि परत आमच्या घरातल्या भावाभावात सख्यामध्ये भांडणं. आमचा हिंदू मेला यायला काही पुढं जाऊ शकत नाही. या देशाचं असंच वाटाळं होणार आमच्या एकमेकांच्या तंगड्यात तंगडं घालून. बस एवढंच होणार, बाकी काही होणार नाही, काही होणार नाही. समाज फक्त टाळ्या वाजवत एकमेकांच्या मागणं. आम्ही भाऊंच्या सोबत, आम्ही अण्णांच्या सोबत, आम्ही यांच्यासोबत, आम्ही त्यांच्यासोबत सोबतच राहतो मी फक्त. पण एकदा बारकाईने विचार करा, नुकसान कोणाचं होत आहे? नुकसान होत आहे येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं. लक्षात ठेवा, तुमचा बाबू, तुमचा नातू, तुमचं नातवंड बितवण कोण असेल ना, त्याचा भविष्य आपण अंधकारात टाकतो. एवढं घ्या, ध्यानात घ्या. आज तुम्हाला मी सांगतो इथून, हे कधीतरी सेव्ह करून ठेवा व्हिडिओ. हे जे आलंय ना, ते कोणते मला मगाशी बोलत होतं ते येऊन सांगते आमच्या मुंडे साहेबांविषयी बोलला असतं तुला सांगेन. काय घंटा सांगणार आहेस तू? आम्ही काय येडे का इथे बसलोय ते? म्हणजे तू तिकडं लय मोठा शाना कोणतरी. आमच्या वंजारी जातीला कोण काय बोलले, कुणाच्या जातीला आम्ही जातपात मानत देखील नाही. आम्ही जातपात, आम्हाला घेणं देणं देखील नाही आहे. पण आम्ही हत्येला जेव्हा जातीच्या नजरेतनं बघतो ना, त्याच्या विरोधात मी आहे. तो कोणीही असोत, ज्याच्यावरती अन्याय झाला आहे, त्याची जात पाहणं याच्यासारखं खरंच दुर्दैव दुसरं कुठलं नाही आहे. मला कधी मी जेव्हा ते संतोष देशमुखांचा तो फोटो जेव्हा पाहतो ना, हा त्यांच्या पाठीवरचे बळ आणि सगळ्या गोष्टी, मनामध्ये एकच गोष्ट येते, याला हा आपला भाऊ असता, हा आपला कोणीतरी असता, आपल्या रक्ताचा असता, काय वाटलं असतं आपल्याला. ज्याचं जातं त्याला कळतं. बाकीच्यांना बोलायला काय हो? बाकीच्यांना काय? आमच्या अण्णांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून ह्याच्यासाठी काही नाही. अण्णान बिन्नान त्यांना गेले उडत गेले तेल लावत. काही कोणाला काही कोणाचं घेणं देणं नाही आहे. क्षणिक आहे, सगळं क्षणिक आहे. पण जेव्हा त्याच्यावर वेळ येते ना, त्याला कळतं की न्याय मिळणं आणि तो वेळेत मिळणं किती महत्त्वाचं आहे. बस एवढंच मला फक्त सांगायचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल आवर्जून सांगा. आणि सगळ्या जातीभीती बाजूला ठेवा आणि त्या संतोष देशमुखांच्या न्यायासाठी खरोखर हात जोडून माझी विनंती आहे तुम्हाला प्रत्येकाला, सगळं बाजूला ठेवून समोर या, त्यांच्या सोबत उभे राहा. त्याच्यामध्ये कोणीही दोषी असू द्या, कुठलाही माणूस असू द्या, तो दोषी असेल, तो खुनी आहे, त्याला कुठली जात लावू नका. एवढंच मी फक्त सांगतो तुम्हाला.